नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लठ्ठपणा किंवा तत्सम आपल्या आहाराच्या जीवनशैलीमध्ये झालेले प्रकार असतील, आहारामधले झालेले सगळे बदल असतील, ह्यांच्यामुळे आपल्याला भारतीयांना विशेषतः बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं आणि लठ्ठपणा ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. ह्याच्यामुळे वेगवेगळे आजार आपल्या भारतीयांमध्ये आता फोफावत चालले आहेत, असं बऱ्याच आपल्या सगळ्या अहवालांमधनं स्पष्ट झालेलं आहे. तर ह्याच्यावरतीच नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय आरोग्य मंत्रालयाने जे हे पदार्थ जे लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतात, म्हणजे त्याच्यामध्ये समोसा असेल, जलेबी असेल, यांसारखे जे पदार्थ आहेत, या पदार्थांवरती नियंत्रण मिळवण्याचं ठरवलं आहे. तर ह्याच्यावरती अजूनही भारतीय पदार्थ आहेतच, पण त्याच्यामध्ये अजूनही पाश्चात्य पदार्थांचा समावेश का केला गेला नाही, या सगळ्या गोष्टींवरनं एकूणच लठ्ठपणाच्या समस्येवरती नक्की कुठल्या पदार्थांवरती आपण कारवाई केली पाहिजे किंवा कुठल्या पदार्थांवरती नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि भारतीय आहारशास्त्र काय सांगतं, या सगळ्यावरतीच आता एक चर्चा सुरू झालेली आहे. तर याच चर्चेसाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर परीक्षित शेवडे सर. तर सर, मी पहिले हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. तर आपण यांच्याकडनं सरांकडनं आपण पूर्ण विषय समजून घेणार आहोत. नेमकं भारतीय आहारशास्त्रातले कुठले महत्वाचे मुद्दे आज भारतीयांनी आचरणात आणले पाहिजेत आणि नेमकं सगळ्या पद्धतीचं हे सगळं जे काय सगळं चाललं आहे बाहेर, सगळं ऍडव्हर्टायझिंग आणि सगळ्या गोष्टींमधनं हे कशा पद्धतीने काम करतंय, या सगळ्याच गोष्टींबद्दल विस्तृत चर्चा करणार आहोत. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अशा पद्धतीने भारतीय आरोग्य मंत्रालयाने अशा काही पावले उचलायला सुरुवात केली, तर एक डॉक्टर म्हणून, या विषयातले एक तज्ज्ञ म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय? अत्यंत स्वागतार्ह असलेलं पाऊल आहे हे भारत सरकारचं, असं मला वाटतं. खरं म्हणजे हे खूप पूर्वी व्हायला पाहिजे होतं, पण आज आपल्याला सजग सरकार असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच आघाड्यांवरती नीट लक्ष दिलं जात आहे आणि त्यातही एक अत्यंत महत्वाचं पाऊल शासनाने उचललंय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. खरं म्हणजे आपण जागतिक आकडेवारी जर बघितली तर ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ह्याला न्यू पॅन्डेमिक असं म्हटलं जातं. म्हणजे नवीन आजार असल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे की जरी प्रत्यक्षात तो साथीचा आजार नसला तरी सुद्धा आकडेवारी अशा पद्धतीने फोफावते आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा ही पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या अजून समस्या गंभीर आहेतच ना. त्याच्यामुळे त्यावर आळा घालण्याकरता जे पहिलं अत्यंत महत्वाचं पाऊल होतं, हे शासन कुठेतरी तयारी दाखवत आहे आणि त्या पद्धतीने पावलं उचलली जात आहेत. एक भारतीय म्हणून, एक वैद्य म्हणून अत्यंत स्वागतार्ह असलेली गोष्ट समाज हिताच्या आरोग्याच्या दृष्टीने मला प्रामाणिकपणे वाटते. सर, पण आपल्याकडे बरेचदा आपल्याकडे गोष्टींना जिभेचे चोचले पुरवण्याकडे आपल्या सर्वांचं जास्त लक्ष असतं आणि त्याच्यामध्ये समोसा, जिलेबी, वडापाव यांसारखे पदार्थ हे तर त्यातले अगदी प्राधान्याचे विषय असतात. तर नेमकं भारतीय आहारशास्त्र याच्याबद्दल काय सांगतं? कशा पद्धतीने, कारण हे तेलकट तेल पदार्थ असतील किंवा साखर असेल, यांचं सेवन पूर्णपणे थांबवणं सुद्धा चुकीचं आहे असं आपलं भारतीय आहारशास्त्र सांगतं. तर नेमकं हे काय, ह्याच्याबद्दल भारतीय आहारशास्त्रात कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, सांगितल्या आहेत आणि कशा पद्धतीने याचं सेवन केलं पाहिजे, काय सांगा? अगदी महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात आधी मी एक छोटासा गैरसमज बाजूला करण्याकरताच एक पाऊल उचलतो की अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून असं सांगितलं जातं की समोसा आणि जिलेबी ह्या दोन्ही गोष्टी या भारतात बाहेरून आलेल्या आहेत. प्रत्यक्षात तसं नाहीये. दोन्ही गोष्टी या अत्यंत भारतीय आहेत. जिलेबीला कुंडलिका या नावाने ओळखलं जातं आणि समोस्याचं देखील वर्णन हे आपल्याला पूर्वीचे जे ग्रंथ आहेत, जसे की पाकदर्पणम असेल, क्षेमकुतूहल असेल, भोजन कुतूहल असेल, याच्यासारख्या प्राचीन भारतीय आहारशास्त्राच्या ग्रंथांमध्ये या सगळ्या पदार्थांची वर्णनं आपल्याला आढळून येतात. त्यामुळे काही ते बाहेरचे ताशातला भाग आहे. दुसरी गोष्ट, भारतीयांना चवीचं खाण्याचं काही वावडं नाहीये. आपल्याला माहितीये, आपण अत्यंत चवीचंच खातो. त्याच्यात तेला तुपाचा वापर, साखरेचा वापर हा काही पूर्णतः वर्ज्य असावा असंही भारतीय आहारशास्त्रात आणि आयुर्वेदाला सुद्धा अपेक्षित नाही. तेलाचा अत्यंत उपयुक्त वापर योग्य प्रमाणामध्ये जर का केला तर ते शरीरातल्या वाताचं शमन करतं, ही महत्वाची गोष्ट आहे. पण अनेक साऱ्या समस्या कुठे येतात माहितीये का, की हे पदार्थ जर आपण अगदी घरी जरी केले तरी सुद्धा त्याचे पोषकांशही वेगळे असणार आणि बाजारात जे मिळतात त्याचे त्याच्याही पेक्षा वेगळे असणार. कारण मुळात तेल कुठलं वापरलं जातंय, किती वेळा वापरलं जातंय, इथपासूनच्या सगळ्या शंका असतात. एक. दुसरी गोष्ट, जरी हे पदार्थ खावेत असं सांगितलं असलं तरी सुद्धा ते काही रोज उठून खावेत अशा पद्धतीने आपल्याकडे आहारशास्त्रात किंवा आयुर्वेदामध्ये नमूद केलेलं नाही. त्यामुळेच क्वचित सणावाराच्या वेळेला तेवढ्या पुरते खाण्याचे पदार्थ म्हणून हे कॅलरी रिच असलेले पदार्थ आपल्याला दिसतात. त्याच्यासोबत भारतीय तापमानाला, एकंदरीत आपल्या हवामानाला उद्देशून नियमित व्यायाम करावा याच्याही पद्धतीची वर्णन आपल्याला आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये आढळतात. त्यामुळे क्वचित मर्यादित प्रमाणामध्ये पदार्थांचं सेवन करण्याकरता कोणाला काही हरकत असावी अशातला भाग नाही.
पण तरी सुद्धा आजकाल आपण जसा उल्लेख केला की जिभेवरचा आपला ताबा हा 2 बाबतीमध्ये सुटलेला असतो बरं का. बोलण्याच्या बाबतीत काही जणांचा सुटतो ते आपण बघतोच, पण आपण अराजकीय बोलत असल्यामुळे खाण्यावरचा ताबाही बऱ्याच जणांचा सुटतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त मुंबई सारख्या शहरांमध्ये खूप मोठी अशी एक संख्या आहे की जे चोचल्या करता नाही पण नाईलाज म्हणून वडापाववरती पोटा भागवतायत किंवा समोश्यावर पोटा भागवतायत आणि कळत नकळत ते रोगांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे ह्या सारख्या ज्यावेळेला स्टॅच्युटरी वॉर्निंग लागतील त्यावेळेला त्यांना सुद्धा कुठेतरी एक जाणीव होईल की अरे हो, आपण आता कुठेतरी आपलं पोट भागवण्याच्या दृष्टीने करायला जातोय, पण आपण आपले रोग विकत घेतोय की काय, आणि त्याला आळा बसण्याकरता देखील मदत होणार आहे ह्या सगळ्या पावलातून असं मला वाटतं. भारतीय आहारशास्त्रानुसार बघता मी आपल्याला म्हटलं तसं की क्वचित मर्यादित प्रमाणामध्ये आणि नियमित व्यायाम करून या भारतीय पदार्थांचं सेवन करण्याकरता फार मोठे प्रॉब्लेम नाहीयेत. नियमितपणे आपल्या आहाराचा भाग बनवणं त्यांना आणि तळकट पदार्थ विशेषतः जास्तीत जास्त प्रमाणात खाणं ह्याने प्रॉब्लेम होतात. आयुर्वेद असं म्हणतो की रक्तवह स्रोतस नावाची कॉन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये. जे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे करतं, ह्याला प्रॉब्लेमॅटिक असलेले सगळे पदार्थ आहेत. हे साखरेचे पदार्थ असतील, तळलेले पदार्थ असतील, ज्याला आयुर्वेदाने बिदाही म्हणजे आजकालच्या परिभाषेमध्ये इन्फ्लेमेशन कॉज करणारे फूड असं म्हटलेलं आहे. या सगळ्यामुळे रक्त खराब होतं असं आयुर्वेद सांगतो. आणि रक्ताचं मूलस्थान मेन सीट सांगितले यकृत म्हणजे लिव्हर. आता आज आपल्याला पाश्चात्य वैद्यक तेच सांगतं ना की हे सगळे पदार्थ खाल्ल्यामुळे यकृताचे त्रास पहिले व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मग वेगवेगळ्याच त्रासांना आपण निमंत्रण देतो. सर, तुम्ही आता ह्याच्याबद्दल सांगितलात की भारतामध्ये मी आता मुंबईतला तुम्ही एक महत्वाचा मुद्दा पण ह्याच्यामध्ये सांगितला की काही लोक नाईलाजाने या सगळ्या गोष्टींचं सेवन करतात आणि आपली भूक भागवतात. तर हा एक वेगळा चर्चेचा विषय असू शकतो. पण आता सध्या या भारत सरकारने हे पाऊल उचलल्यानंतर ह्याच्यावरती एक प्रतिक्रिया सुद्धा आली आहे की मुंबईतले एक महत्वाचे नेते खासदार मिलिंद देवरा यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितलं की भारतीय पदार्थांवरती अशा पद्धतीने नियंत्रण आणलं जातं हे स्वागतार्हच गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये पाश्चात्य पदार्थांचा देखील समावेश झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर त्यामध्ये पिझ्झा असेल, बर्गर असेल, डोनट सगळे असे पदार्थ जे आहेत की त्याच्यामुळे सुद्धा लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात आणि त्या बऱ्याच ठिकाणी पाश्चात्य देशांमध्ये आपण त्याचं जे प्रकार होत आहेत ते पण आपण बघतोय. तर हे आपल्याला कितपत योग्य वाटतं, ह्याच्यावरती आपली प्रतिक्रिया काय, कशा पद्धतीने याचा सुद्धा समावेश केला गेला पाहिजे आणि ह्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे का? मिलिंदजींची मागणी अत्यंत योग्य आहे आणि मी उलट असं म्हणेन की एखादा नेता, एखादा खासदार अत्यंत सजगपणे अशा पद्धतीची मागणी करतोय हे खूपच महत्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट आपण परत लक्षात घेऊया की ज्या भारतीय पदार्थांचा आपण उल्लेख करतोय कमीत कमी ते बहुतांशी प्रमाणामध्ये ताजे तरी असतात. हो, ज्या वेळेला आपण या फास्ट फूड चेन्स बद्दल चर्चा करतो, मग वेगवेगळ्या प्रकारच्या बर्गर्स चेन असतील, पिझ्झा चेन असतील, इथपासून ते आता तर वेगवेगळ्या देशांमधले अनेक खाद्यपदार्थ हे आपल्याकडे मिळावेत ह्याच्याकरताची जी चढावड आहे, साधारणपणे ह्याच्यामध्ये जे खाद्यपदार्थ असतात ते फ्रोझन असतात. सो एकतर डीप फ्राईड किंवा तेला तुपाचा किंवा त्याच्याही पेक्षा चीज सारख्या गोष्टींचा वापर, आता त्यातही मजा अशी आहे की चीज, बटर ह्या गोष्टी महाग जातात, त्यामुळे मार्जरीन सारखे पदार्थ वापरायचे जे अधिक घातक आहेत, पॉम ऑइल सारख्या गोष्टींचा निकृष्ट दर्जाच्या तेलाचे वापर त्याच्यामध्ये करायचे, किंवा गेल्या आता वर्षभरातल्याच असलेल्या बातम्या आहेत की आपल्याकडची असलेली खूप मोठी फास्ट फूड चेन जी पहिल्यांदा भारतात फास्ट फूड चेन इंट्रोड्यूस होताना पहिल्यांदा ती इंट्रोड्यूस झाली, अशा चेनमध्ये वापरलं जाणार चीज सुद्धा फेक चीज असतं. चीज आयडेंटिकल आयटम्स असं त्याला म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ चीज सुद्धा तुम्ही देत नाही आहात. मग हे पदार्थ हे उलट जास्त घातक आहेत असं मला वाटतं. मैद्याचा वगैरे वापर तर त्याच्यामध्ये दिलखुलास असतोच हे आपल्याला माहिती आहे. अनेकदा त्याच्यामध्ये वापरलं जाणारं मांस हे कुठल्या पद्धतीचं असतं याचा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे हे हलवायचे जे पदार्थ आपण बोलतो आहे त्याच्या आधीच खरं म्हणजे या पाश्चात्य चेन्स वरती तो एक लगाम लावण्याच्या दृष्टीने स्टॅच्युटरी वॉर्निंग ह्या दिल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचा असलेला भाग आहे, कारण ह्यांमुळे होणारं नुकसान हे तुलनेत भारतीय पदार्थांच्या कित्येक पटीने अधिक आहे. कारण प्रिझर्वेटिव्ह पासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जातात. मी म्हटलं तसं की ताजं आणि शिळं हा एक अत्यंत महत्वाचा डायमेन्शन देखील आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं असणार. सर, तुम्ही आता याच्याबद्दल सांगितलं की प्रिझर्वेटिव्ह आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये खरंच ते पदार्थ तपासून बघितले पाहिजे, ह्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की भारतीय पदार्थ ताजे असतात किंवा ह्या सगळ्याबद्दल तुम्ही त्या क्षेत्रात तज्ञ आहात म्हणून या गोष्टी सांगितल्या. पण एक सामान्य नागरिक म्हणून विचार करत असताना आम्हाला असा प्रश्न पडतो की फार पूर्वी म्हणजे माझे आई वडील जेव्हा सांगतात त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी जेव्हा सांगतात त्या भारतामध्ये असं काही जंक फूड किंवा फास्ट फूडचं प्रमाण इतकं फोफावलेलं नव्हतं. पण आज आपण बघितलं तर नाक्यानाक्यांवरती आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात.
आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऍडव्हर्टायझिंग आणि या सगळ्याच्या माध्यमातून इतका मारा केला जातो की ह्याच्यामध्ये आपण जर ते गोष्टी खाल्ल्या नाहीत तर आपल्याला एक मिसिंग आउटचं फील येतं की आपण हे करत नाही, आपण काही चुकीचं करतोय का, अशा पद्धतीच्या गोष्टी येतात. तर खरंच ह्याच्यामधनं एक काय पद्धतीने ह्याचा किती प्रमाणात म्हणजे आता मुळात पहिली गोष्ट म्हणजे ह्या आहार केल्यामुळे, हे जास्त सेवन केल्यामुळे खरंच भारतीयांच्या आरोग्यांवरती काय परिणाम होतोय. दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधनं ऍडव्हर्टायझिंग या सगळ्या गोष्टींमधनं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे खरंच एक प्रकारे लोकांच्या मनावरती या सगळ्या गोष्टी थोपवण्याचं एक छुप षडयंत्र आहे का. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आज जे आपण जे बघतोय की वेगवेगळ्या अहवालांमधनं भारतीयांचं आरोग्य खूपच खराब होत आहे, हृदयविकाराचे प्रमाण जास्त वाढायला लागलेलं आहे. तर या सगळ्यांवरती खरंच ह्या जंक फूडचा कसा पद्धतीने परिणाम होतो, या सगळ्यांवरती ह्या 3 प्रश्न याच्यावरती आम्हाला उत्तर हवी आहेत. जरूर. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो, की या सगळ्यांनी दुष्परिणाम काय होतात? तर मगाशी मी आपल्याला सांगितलं तसं, की पहिलं तर आयुर्वेदाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून जर बोलायचं झालं, तर या सगळ्यामध्ये त्या पैलूतून विचार करता, रक्त खराब झालं, की होणारे जे वेगवेगळे व्याधी आहेत, डिसीजेस आहेत, त्यांची यादी आयुर्वेदामध्ये खूप मोठी आहे. आणि ती यादी हळूहळू ऑटो इम्युन डिसीजेस पर्यंत सुद्धा जाऊन पोहोचते. आजच्या घडीला जेव्हा आम्ही ओपीडी मध्ये बघतोय, प्रत्यक्षात जे पेशंट्स येत आहेत त्याच्यामध्ये ऑटोइम्युनचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं. अर्थात याला केवळ जंक फूड कारणीभूत आहे असं मी म्हणत नाही, त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत. पण ज्याला आपण आगीत तेल ओतणं, आता बघा तिथे तेल ओतणं असाच शब्दप्रयोग आहे बरं का. तर हे जे काम आहे हे साधारणपणे या जंक फूडमुळे होतं असं साधारणपणे आम्हा सगळ्याच डॉक्टर्सना दिसून येतं. होतं काय की पहिल्यांदा याचं सातत्याने किंवा अतिसेवन केल्यामुळे लिव्हर सारखं आपलं अत्यंत महत्वाचं, ज्याला शरीरातलं सगळ्यात मोठी ग्रंथी म्हटलं जातं, ज्याची कामही वेगवेगळ्या स्तरावर चालतात, जे आपल्या शरीरात जाणाऱ्या अन्नाला पहिल्यांदी एक आडकाठी करण्याचं काम करत असतं, की त्यातलं योग्य काय अयोग्य काय ह्याचं विवेचन करण्याचं, त्या लिव्हरला मार बसतो. एकदा का लिव्हरची इन्व्हॉल्वमेंट चालू झाली की मग बाकी बऱ्याच साऱ्या गोष्टी, ज्याला डिस्लिपिडिमिया पहिली गोष्ट जी होते, की शरीरातलं मेदाचं प्रमाण हे अनियंत्रित व्हायला सुरुवात होतं. मेदाचं स्टोरेज हे लिव्हरमध्ये होत असतं, त्याचं पुढचं सगळं जे कार्य आहे, त्याचा चयापचय आहे, तो लिव्हर कडून सांभाळला जात असतो. यकृतच त्याला जर का फटका बसायला सुरुवात झाली तर स्वाभाविकपणे मेदाचा चयापचय बिघडतो आणि हा मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे पुढे ते रक्तवाहिन्यांमध्ये साचायला सुरुवात होतं. ज्यातून पुढे मग लठ्ठपणापासून ते हृदयविकारापर्यंत, डायबिटीस पासून ते अन्य वेगवेगळ्या आजारांपर्यंत, इन्फ्लेमेशन पर्यंत सगळेच वेगवेगळे. कारण कसं आहे की शरीरातलं विसरल फॅट हे जर का वाढायला सुरुवात झाली आणि एका मर्यादेच्या पलीकडे ते वाढलं तर त्याने देखील इन्फ्लेमेशन शरीरामध्ये होत असतं आणि अशा असंख्य वेगवेगळ्या व्याधींना आपण त्यातून निमंत्रण देत असतो. त्यामुळे वरकरणी जे आपल्याला एखादी गोष्ट निरुपद्रवी जरी वाटत असली तरी हे खाद्यपदार्थ प्रत्यक्षात खूपच दूरगामी परिणाम करू शकतात. मग येतो पुढचा प्रश्न, की ज्याला तुम्ही म्हणालात की मिस आउट झाल्याचं. तर खरंय, फोमोचं फिलिंग असल्यामुळेच या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात. कारण अरे माझ्या बरोबरचा मित्र तर खातोय, माझी मैत्रीण तर खाते, मग मीच का खाऊ नको? आणि हे मीच का खाऊ नको हा प्रश्न कुठून येतो? कारण आपल्यावरती जाहिरातींचा भडीमार जो सातत्याने होत असतो. आपण अगदी जेवायला बसलो ना नेमकं, की ते स्लॉट ठरलेले असतात बघा, ते तेवढ्याच ह्याच्यामध्ये अशा जाहिराती आपल्या समोर रन कराव्या हे सगळं चाललेलं असतं. हे होत असताना या केवळ मल्टीनॅशनल कंपन्यांचंच नाही, तर माझं अत्यंत प्रामाणिक मत असं आहे किंवा ऑब्झर्वेशनल मत असं आहे की याच्या मागे वेगवेगळ्या मल्टीनॅशनल फार्मा इंडस्ट्रीचं सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र आहे. कारण ज्या वेळेला ह्या सगळ्या विषयांबद्दल चर्चा केल्या जातात त्यावेळेला केवळ औषधांच्याच चर्चा होतात. प्रिव्हेन्शनच्या चर्चा करताना आपल्याला कुठली फार्मा कंपनी किंवा बाकीचे लोक का नाही दिसत हो त्या क्षेत्रातले? कारण कुठेतरी आमचा बिझनेस लिंक आहे ना. किंवा लिव्हरवरती असलेली जी काही मेडिसिन्स असतील, त्याच्याबरोबर असलेल्या ज्या काही वॉर्निंग असतील, त्याच्यामध्ये सुद्धा एखादी ओळी समाविष्ट केली जाऊ शकते ना, की जंक फूडचं सेवन करणं हे याच्याकरता घातक ठरतं. मग हे जर का होत नाही आणि ह्याचं खूप मोठ्या डॉक्युमेंटरीज आणि वेगवेगळे रिसर्चेस हे युएसच्या फूड मार्केटमध्ये झालेले आहेत. आपल्याकडे सुद्धा आपण जर बघितलं तर केवळ जंक फूड नाही, पॅकेज फूडच्याही बाबतीत तीच परिस्थिती आहे ना. ती इंडस्ट्री देखील तेवढीच मोठी आहे आणि त्याचंही मार्केटिंग जाहिरातींच्या थ्रू सातत्याने भारतीयांवर भडीमार करत असतं. आपल्याला 2 मिनिट्स नूडल हे त्यामुळे सोपे वाटतात, पण तेवढ्याच वेळामध्ये होणारे छोटे छोटे पदार्थ, साधा उपमा करायला किती वेळ लागतो मला सांगा बरं. उपम्यापर्यंत आपण कांदा टोमॅटो कापण्यापर्यंतचाही वेळ घालवूया नको, रवा केवळ परतून त्याची पेस्ट करेपर्यंत कितीसा वेळ लागतो. पण आजकाल आम्हाला त्याच्यापेक्षा 2 मिनिट नूडल हे सोपे वाटायला लागले. याला कारण ह्या जाहिरातींचं मागचं षडयंत्र. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय? तर परत ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच्यातच दडलेलं आहे, की आपल्या आई वडिलांना ते लहान असताना ते काय खात होते, किंवा त्याही पेक्षा मी माझ्या पेशंटना नेहमी सांगतो की तुमचे आजी आजोबा ते लहान असताना काय खात होते
या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. कसं आहे ना, भारताचं डायव्हर्सिटी इतकी सुंदर आहे, आपल्याकडची विविधता, की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत त्या त्या ठिकाणच्या इतक्या पाककृती आहेत, नाश्त्याच्या सुद्धा आणि जेवणाच्या सुद्धा, की अगदी आपण जर ठरवलं की दिवसाला एक पाककृती असं करायचं तरी एक जीवन अधुरं पडेल आपल्याला त्या सगळ्या पाककृती खाण्याकरता, चाखण्याकरता. मग अशा परिस्थितीमध्ये ह्यातल्या कित्येक पाककृती ह्या नामशेष झाल्यात, कारण ह्या सगळ्या फास्ट फूडचा आपल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे. त्या हळूहळू शोधायला सुरुवात करूया ना. त्याच्यामध्ये आपलं आरोग्य दडलेलं आहे, कारण ह्या पाककृती अत्यंत काळजीपूर्वक आपल्या पूर्वजांनी ऋतूनुसार निवडलेल्या होत्या. म्हणून दिवाळीतले फराळाचे पदार्थ हे आपण मे महिन्यात करायला घेत नाही, ते दिवाळीतच करतो, कारण तेव्हाच्या हिवाळ्यामध्ये ती स्निग्धता गरजेची आहे, मे महिन्यात ती उपयोगाची नाहीये. ह्याच्या मागचं भारतीय शास्त्र जे आहे, आहाराच्या मागचं सुद्धा आणि आयुर्वेदाचं सुद्धा, हे ज्यावेळेला भारतीयांपर्यंत अजून प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करून आपल्यासारखी मीडियाची माध्यमं असतील किंवा अन्यही काही लोक असतील, हे जेव्हा पोहोचवतील, त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने याचीही सजगता व्हायला सुरुवात होईल आणि मग कुठेतरी आपली वाटचाल ही त्या दिशेने होईल असं मला वाटतं, की आपल्या सगळ्यांची एकत्रित असलेली जबाबदारी आहे. हे काम केवळ शासनाचं नाहीये, आपण प्रत्येकाने सजगपणे आणि त्याच्याही पलीकडे सामान्य माणूस म्हणून मी काय करू शकतो, तर मी माझ्या मनाचा निग्रह करू शकतो. मी असं ठरवू शकतो की ह्या गोष्टी हार्मफुल आहेत एवढं तर माझ्यासमोर स्वच्छ आहे, आता मी माझ्या जिभेवर ताबा ठेवायचा आणि माझे ऑप्शन्स शोधून काढायचे. फळं आपल्याकडे उपलब्ध असतात, साळीच्या लाह्या उपलब्ध असतात, ज्याला आपण ऑन द गो ग्रॅबिंग अ बाईट असं म्हणतो. तर हे सगळे हेल्दी ऑप्शन्स आहेत ना. धान्यांचे पफ मिळतात आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये. मी जाता जाता केवढे तरी ऑप्शन्सही देऊन ठेवले बरं का आपल्या दर्शकांकरता. तर त्याच्यामुळे त्याचाही विचार ते करू शकतील असं मला वाटतं. सर, तुम्ही आता एवढं विस्तृत सांगितलं आणि याच्यामध्ये आपल्याला भारतीय आहारामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ अवेलेबल आहेत ह्याच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला सांगितलं. उपलब्धता भारताच्या मध्ये प्रत्येक प्रांतामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्यांचं सेवन करायला अख्खं जीवन कमी पडेल हे तुम्ही आम्हाला जे सांगितलं ते खरंच मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आणि याच्याबद्दल खरंच लक्ष देणंही गरजेचं आहे. तर मुलाखती शेवटाकडे असताना याच गोष्टीवरती मला मुलाखतीचा आपला शेवट करावा असं वाटतो, की भारताच्या संपूर्ण शास्त्र परंपरेने इतक्या वर्षांच्या आपल्या सखोल संशोधनातलं, सखोल चिंतनातलं भारताचं आहारशास्त्र घडवलं, भारताचा आयुर्वेदातनं आपल्याला त्याच दिसतं पण आहे. पण आपल्याकडे अजून बरेच लोक त्याच्याबद्दल अजून इतके सजग नाहीयेत. तर या मुलाखतीचा आपण नक्की उपयोग करू शकतो. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचं वाटतं या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न, की खरंच मग आता भारतीयांनी आपलं आहारशास्त्र कसं ठेवलं पाहिजे? आज संपूर्ण धावपळीचं जीवन बनलेलं आहे. आपण मुंबईसारख्या शहरांमध्ये आहोत, मुंबई ठाणे सारख्या शहरांमध्ये आहोत. तर ते अतिशय धावपळीचं अगदी मिनिटा-मिनिटाला आपलं सगळं जीवन बदलतंय. तर ह्या सगळ्या धावपळीमध्ये आपलं आहार, आपलं जीवनमान कशा पद्धतीने सुधारता येईल आणि ह्याच्यासाठी भारतीय आहारशास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये कुठल्या कुठल्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की ह्या जर केल्या, अगदी सोप्या गोष्टी केल्या, तरी आपलं जीवनमान सुधारू शकतं. आपल्या जे प्रॉब्लेम्स, आपले जे आजार पुढे येणार आहेत, आपण त्यांना आमंत्रण देतोय आपल्याला नकळत, ते आपण थांबवू शकतो. याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नित्य नेमाच्या आहारामध्ये कुठले पदार्थ घ्यावे याच्याकरता भारतीय पाकशास्त्र आणि आयुर्वेद असं सांगतो की लाल साळीचा भात जो असतो, लाल तांदूळ जो असतो, तो नित्य नेमाने वापरावा. जवासारखं धान्य वापरावं, कडधान्यांमध्ये मूग वापरावेत, मिठामध्ये सैंधव वापरावं, फळांमध्ये आवळ्याचा समावेश नियमितपणे करावा आणि गोड पदार्थांमध्ये मधाचा समावेश असावा. साखर आयुर्वेदाने निषिद्ध मानलेली नाही, पण तरी सुद्धा ती रिफाईंड साखर जी आता आपण सल्फराईज घेतो ती अपेक्षित नाहीये. साखरेचे देशी पर्याय आहेत, खाणसरी असेल, बुरा असेल, याच्यासारख्या पदार्थांचा वापर हा केला जाऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त अगदी सोपा तुम्हाला असलेला मार्ग सांगतो. आपल्याकडचे, आपल्या संस्कृतीत आलेले प्रत्येक सण आहेत ना, ते त्या त्या ऋतुचर्येबद्दल सांगतात. म्हणून आपण पुरणपोळी ही होळीच्या वेळेलाच खातो, ती आपण गुढीपाडव्याला खात नाही. किंवा मगाशी जसा मी दिवाळीचा उल्लेख केला त्या पद्धतीने दिवाळीचे पदार्थ हे दिवाळीतच खाल्ले जातात. संक्रांतीलाच आपण गुळाची पोळी खातो. म्हणजेच काय आहे, त्या संपूर्ण ऋतूमध्ये पुढच्या 2-2 महिन्यांमध्ये कुठल्या पदार्थांचं सेवन करायचं आहे हे 6ही ऋतूंना जर आपण लक्षात घेतलं, आणि म्हणून आपण मकर संक्रांत ही नेमकी ज्या वेळेला आपल्याला शिशिराचा आणि संपूर्ण कालावधी असतो ऋतूनुसार बघता त्याच वेळेला साजरी करतो. कोजागिरी आपण शरदामध्ये साजरी करतो. पौर्णिमा बाकी भरपूर येतात ना, पौर्णिमा सतत महिन्याला येतच असतात, पण ती साजरी करतो आपण. ह्याच्या मागचं कारण आपल्या पूर्वजांची केवढी मोठी दूरदृष्टी विचार करा. सणवाराच्या दिवशी नेमून दिलेलं जे जेवण असेल ते पुढचे 2 महिने तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, हे बेसिक आहे त्यातलं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या जवळचे जे कोणी वैद्य असतील त्यांना आपल्या प्रकृतीनुसार आपला आहार काय आहे, आता हेही आपलं वैशिष्ट्य आहे.
कस्टमायझेशन ही आताला इथून पुढे मेडिसिनमध्ये जगभरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मानली जाते, औषधांच्या बाबतीतही. मग डाएटच्या बाबतीतही ते असलं पाहिजे ना. मग डाएट हे केवळ आपल्या रोगानुसार न घेता आपल्या एकूण दिनचर्या कशा पद्धतीची ठेवायची, आपल्या जेनेटिक्सनुसार, आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या एपिजिनोमनुसार हे असलं पाहिजे. याच्याकडे भारतीयांनी जास्तीत जास्त लक्ष देणं. आणि आज जगाच्या पाठीवरती जी स्वतःच्या आरोग्याबद्दलची सजगता दिसते, मला खेदाने असं म्हणावं लागतं की अजूनही भारतीयांमध्ये ती नाही. माननीय पंतप्रधान खूप मोठ्या प्रमाणावरती हे इनिशिएटिव्ह घेत आहेत. क्रीडा मंत्रालय या प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ह घेत आहे. आपण सगळ्यांनी कुठेतरी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे शासनाची जबाबदारी असं म्हणून ते झटकून न टाकता अत्यंत विलफुली आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे. मी माझ्या पेशंटना जी गोष्ट सांगतो ती एक सांगतो आणि मला असं वाटतं त्या सगळ्याला समप आपण करू शकतो की महत्वाची गोष्ट अशी आहे, माझ्या पेशंटना नेहमी मी एक सांगतो, जे काही तुम्ही कमावताय, जे काही तुमचं पॅकेज आहे, हे आमच्यावरती येऊन आमच्याकडे येऊन खर्च करू नका. त्यापेक्षा ते तुमच्या आहारावर खर्च करा. चांगल्या क्वालिटीचं देशी गाईचं तूप खा, चांगल्या क्वालिटीचं तेल वापरा, मर्यादेत खा, नियमित रगडून व्यायाम करा. आपल्याला आमची गरज पडायला नको ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे असं मला वाटतं की आपण आपला पैसा वाईजली, बुद्धिमानता दाखवून खर्च कसा करावा याच्याकडे भारतीयांनी थोडंसं लक्ष द्यावं. सर, तुम्ही आम्हाला तुमच्या व्यस्त वेळापत्रकातनं वेळ दिलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावरती इतकी विस्तृत चर्चा केलीत. आमच्या प्रश्नांना इतकी दिलखुलासपणे आणि विस्तृतपणे अगदी शास्त्रशुद्ध आधार घेत तुम्ही आम्हाला उत्तरं दिलीत आणि या सगळ्याच प्रश्नांबद्दल आमचं इतकं चांगलं प्रबोधन केलं, त्याच्याबद्दल हिंदुस्तान पोस्ट तर्फे आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते परीक्षित शेवडे सर. त्यांनी आपल्याला या संपूर्ण विषयाबद्दल इतकी सखोल माहिती दिली आणि आपल्या भारतीय आहारशास्त्रातल्या किती चांगल्या चांगल्या सोप्या गोष्टींनी आपलं जीवनमान कसं सुधारता येईल ह्याच्याबद्दल इतकं विस्तृत माहिती सांगितली आणि याच्याबद्दल आपलं प्रबोधन सुद्धा केलं. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, ह्या संपूर्ण प्रश्नांबद्दल ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.